जीव ज्या सुखासाठी रात्र दिवस तळमळ करतो ते सुख आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख, त्याच्याशिवाय जीवाला सुख लागू शकत नाही. आता देव समजून घेण्याची पहिली गरजच वाटली पाहिजे, तेव्हा कीर्तन सफल होतं. नाही त्या चाललंय आपला धडाका. बरं 1 वर्ष झालं, गेले काही वर्ष झाले नाही का, आपला जेव्हापासून कळायला लागलो तेव्हापासून आपल्याला परमार्थाचा विधी कळतोय. कार्यक्रम चालू आहे, आळंदी पंढरपूर विविध म्हणजे वेगवेगळ्या गावाला जर पाहिलं रोजच सोहळे, रोजच सोहळे. मग त्या सोहळ्यातून मात्र जीवानं जीवाची सुटका करून घेतली पाहिजे. आता सुटकेचं ज्ञान काय आहे, तर ज्याच्या संबंधानं हा सगळा विधी तो देव आहे, तो देव आपण समजून घेतला पाहिजे. तसं जर पाहिलं तर हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देवतांचं वर्णन आहे, देवी देवतांचं वर्णन आहे. पण सज्जन हो, हे देवाचे अवतार आहे बरं का. हे देवाचे काय अवतार आहे, ज्यावरती आणि ज्या वेळेस धर्मावरती संकट आले त्या वेळेस त्या धर्माचं संकट दूर करण्याकरिता अवतार धारण केलेले 33 कोटी अवतार आहे. बरोबर. आता पुढे, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. हा विषय थोडासा जड आहे, समजून घ्यायला थोडं जड जाईल. बघा तुम्ही म्हणाले बुवा काय बोलतो, काय डोक्यात बसणार. जेव्हा कोठेच नव्हते काही, याचा अर्थ असा आहे काहीच नव्हतं. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हता, पृथ्वी देखील नव्हती, अवघे शून्याची होते तरी कानोबा तेरे तेरे, ती गोष्ट होती. आता ते कोणती गोष्ट होती, त्या गोष्टीचा, त्या वस्तूचा आपल्याला काय करायचं, शोध घ्यायचा. हे जे कीर्तन आहे हे अद्वैत प्रकरणातलं कीर्तन चालू आहे. द्वैत म्हणजे काय, सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय. आता ही निर्गुण प्रकरणातलं कीर्तन आणि सगुण म्हणजे काय, तो परमात्मा त्याची भक्ती आपण केली पाहिजे. ही सगुण भक्ती, मात्र निर्गुण भक्ती जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सगुणाचं फळ सुद्धा पदरात पडत नाही. द्यावं म्हणून निर्गुण गुप्त ठेवून सगुणाला आपण बजलं पाहिजे, असंही नाही म्हणलं पाहिजे. आता मीच देव सद्गुरू महात्म्यांनी माझी ओळख करून दिली, मला मंदिरात जायची काय गरज आहे, हात जोडायची काय गरज आहे, पूजा करायची काय गरज आहे, उपवास धरायची काय गरज आहे, असलं बी म्हणायचं नाही. पुन्हा ही अधोगतीच होईल, ही अधोगतीच होईल. सत्य सज्जन हो, एक आंधळा चालू होतं रस्त्यानं, संध्याकाळची वेळ, वारा वावडळ सुटलं, एक ग्रहस्थ भला त्याच्या हातात कंदील दिला. ते आंधळ हसायला लागलं, म्हणे ह्या कंदिलाचं मी काय करू, मी भीता आंधळा, मला काही दिसत नाही, याची काय गरज आहे मला. म्हणे राजा तुझ्या करिता नाही येते, मग म्हणे या कंदिलाच्या उजेडात निदान तू दिसशील आणि तुला कोणी येऊन धडकणार नाही, याच्याकरिता तू कंदील तुझ्या हातात दिला. पूर्वी कंदील नसताना कोणी त्याला धडकलं तर ते म्हणायचं मला माफ करा, माफ चुकून लागलं, मला दिसत नाही, असं म्हणायचं ते. पण जसा कंदील हातात आला, एकाचा धक्का लागला आणि ते माफी मागायच्या ऐवजी शिव्याच द्यायला लागला. कारण हातात काय, मला म्हणायचं काय, परमार्थ करू लागलो की आपल्याला देखील परमार्थाचा अभिमानच होतो. पण त्या आंधळ्याला तो ग्रस्त म्हणलं, कशाला शिव्या देतो तू, म्हणे तुला दिसत नाही का माझ्या हातात काय, म्हणे काय, म्हणे कंदील. अरे तो कंदील विझून गेलाय. परमार्थ करत असताना बघा, प्रपंच असून परमार्थ असतो. अभिमान म्हणजे घातच करणार आणि पतनालाच नेणार. तुम्ही रव्यातलं विष खा, नाही तर कडू कारल्यातलं भाजीतलं विष खा, शेवटी मारणार. म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो, एकदम आतली गोष्ट आहे. परमार्थ करत असताना आपला प्रपंच थोडा नेटका असावा. रामदास स्वामी म्हणतात, आधी प्रपंच करावा, तो नसावा फाटका, त्यात परमार्थाचा असा झटका. डोळे बंद करून देवाचं ध्यान करायला बसलो का पप्प्याची म्हणे मम्मी देते तोंडा पुढं. बारगाईनं जर विचार केला तर नाना प्रकारच्या प्रपंचातल्या खोडी आपल्याला आठवतात, पण परमात्म्याचं नामस्मरण घडत नाही. म्हणून प्रपंच करावा नेटका, तो नसावा फाटका. आता नेटका करावं म्हणजे काय, मनासारखं बाबा असं आहे का ते, तसं नाही. ते समयासे हे पर्याय आहेत, हा मार्ग आहे. आणि देव ठेविल तैसे का देवावरती का साक्षी भावानं जीवन जगायचं, त्याचं एकमेव कारण निमित्ताचा केला
पण माझे माझे म्हणून वाया. काय सोपी भाषा आहे. पण संत सज्जन हो, बहुतांश करून परमार्थ तुम्ही आम्ही करतो, पण तुमचं आमचं नाव याच लिस्टला चाललंय. माझे माझे म्हणून वाया. त्याच्यात थोडस काहीतरी चांगलं झालं तर लगेचच कॉलर टाईट करतो, मी केलं म्हणून. आणि आपल्याच करण्यानं जर घोटाळा झाला तर मग त्याच्यामुळं ही आपली अवस्था आहे. असा आपला परमार्थ चाललाय. खरं सांगू, बऱ्याच गोष्टी आपण बघत असतो. स्त्री बघतो, पुरुष बघतो, गाडी बघतो, घोडी बघतो, काय काय बघत असतो. त्याच्या संबंधानं डोक्यात विचार येतो की नाही. आलेला विचार कागदावरती लिहून घरच्यांना दाखवता येईल आपल्याला. येईल दाखवता. तुम्ही हुशार मंडळी सांगा मला, जो काही चित्तामध्ये विचार येते भाऊ, तो कागदावरती लिहून दाखवता येईल घरच्यांना. मग आपलं चित्त मलिन आहे का शुद्ध आहे? मग परमार्थाची पायरी पहिली कोणती असेल तर चित्तशुद्धीची पायरी आहे. कोणती? चित्तशुद्धीची. चित्तशुद्धीशिवाय परमार्थ घडत नाही. मग चित्तशुद्धीची परमार्थाची पहिली पायरी आहे. पहिली पायरी जर काय असेल तर चित्तशुद्धी. मात्र चित्तशुद्धीचा यज्ञ जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या परमार्थाला सुरुवात नाही. चित्त शुद्ध होण्याचा जो काही यज्ञ आहे तो साधू महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, इकडे लक्ष द्या, तोपर्यंत